आरपार कॅफेचा हा इंटरव्ह्यू माझ्याबरोबर तुम्ही बघा, मजा येईल. टॉयलेटला होतो तो इथे आला, इथे तोंड होतं त्याचं. आणि ती स्वतःची एक नवीन स्टोरी, त्याचं नाव जुनं पण मग डिड इट चेंज यू इन एनी वे? काही बदल घडला तुमचा? मी तेवढ्याच काय म्हणतो नम्र आणि तेवढ्याच तर मग तुमको म्हणलं इथे 6 महिने झाले मग मला बसमध्ये फ्री तिकीट मिळेल. पाऊट आणि पावटी खाल्ली असेल तरी कळतं ते. सेल्फी मध्ये जवळ मुका घेतात. अचानक इट वॉज लाईक आय हॅव सीन ब्लड ऑल ओव्हर. मी घाबरलेलोच की मला कोणीतरी सांगितलं की एक माणूस आहे जगातला सुमन जो कधीच मरणार नाही. मला डॉक्टरनी रिपोर्ट यायच्या आधी मला माहिती होतं मला रिपोर्ट काय येणार आहे. कॅन्सर घ्यावे काय. एखादा सिनेमा लागला ना 4 टकली पिक्चरवालेच प्रोड्युसर डायरेक्टर एकत्र मध्ये कुछ नाही चलने वाला नाही. दे सेलिब्रेट फेल्युअर. वी आर अ डिझास्टर कम्युनिटी. फिल्म मेकर्स कम्युनिटी म्हणतात तर उद्या कोणतरी माझ्यावर बोटं दाखवेल. जसं बापाचीच मुलं प्रायोरिटी तशी त्याची मुलं प्रायोरिटी होती. बट ह्याच्यात माझं काही म्हणणं नाही तुमची प्रायोरिटी बदलणं, पण ह्यांची पण प्रायोरिटी ठेवा ना. ही लायबिलिटी का होते. पण त्या बाबतीत मला ना जेलसी कोणाबद्दल नागराज कुठून तरी जो शोधून आणतो नाही कमाल. मी तसा नव्हतो ना. मी अंगठा कापणार नव्हतो, मी अंगठा फोडणार होतो. ह्या लाईन मध्ये असल्यामुळे ना आपण काही केलं तर आपणच चुकतो. आरपार कॅफेचा हा इंटरव्ह्यू माझ्याबरोबर तुम्ही बघा, मजा येईल. विनोद सातवचे खूप खूप धन्यवाद. एक वेगळा इंटरव्ह्यू झाला. उगाच ते म्हणजे प्रमोशनचा इंटरव्ह्यू न होता तो गप्पा छान झाल्या. मला थोडंसं बोलतं गेलं. मला थोडंसं काय म्हणतात त्याला कॅथार्टिक प्रोसेस झाली. मी अख्खं ते आतमधलं सगळं काढलं बाहेर. आणि ते नवीन सांगायला नको. सबस्क्राईब करा. तो कुठला तरी आयकॉन दाबता तर दाबा नाही तर मी आयकॉन घेणार नाही. पण सी डेफिनेटली यू विल म्हणजे मजा येईल तुम्हाला. आणि तुम्हाला असं आतून जर इच्छा झाली तर जुनं फर्निचर बघा. काही हल्लीचे म्हणजे ह्याच्यामुळे ना इतका प्रॉब्लेम झाला. कुठे काही बोलायचं भीती, चोरी, कुठलं काही रेकॉर्ड केलं, काय केलं, लांबून बिंबून सगळं स्मार्टफोन. हो. आणि काय होतं की आपण ह्या लाईन मध्ये असल्यामुळे ना आपण काही केलं तर आपणच चुकतो. म्हणजे काय होतं थोडंसं कधी कधी काय होतं प्रत्येकाकडे हे आहे. आम्ही ज्यावेळेला सुरू केलं नाटक बिटक आमच्याकडे ना ऑटोग्राफ मागायचे. आम्हाला इतकं बरं वाटायचं. इट वॉज अ ग्रेट थिंग ऑटोग्राफ देणं. कोणीतरी एखादा कॅमेरा घेऊन यायचा तो फोटो मागायचा. आता म्हणजे सेल्फीज. हो यार, ऑटोग्राफ संपलेत आता. ऑटोग्राफ तर कोणी घेतच नाही. पण फोटोग्राफ पण घेता ना की तुम्ही आता काढा ना फोटो. म्हणजे आता मग आमचं पण काहीतरी मिनटं थकलो असू काय असू एखाद्या वेळेला पण ते काहीच करू शकत नाही ना तिकडे. पण तिकडे एक तो ऑटोग्राफ दुसरा कोणतरी व्हिडिओ काढत असतो ना. नवर रे म्हटलं तर ते देखो ये रूड आहे आणि तेवढंच कट करतात. त्यांना एक्सप्लेनेशन. एक जण तर मी त्या दिवशी टॉयलेटला होतो तो इथे आला, इथे तोंड होतं त्याचं. सर मग तुमको म्हटलं इथे. अरे उभा राहा माझं होईपर्यंत. मग मला बोलणं काय बोलायचं ते. अनबिलिव्हेबल. त्याला काय करशील बरं. फोटो हा सर एक फोटो आहे तसे खूप. सेल्फीमुळे तर अजून बरबाद झालंय सगळं. सेल्फी मध्ये जवळजवळ मुका घेतात. म्हणजे त्यांनी काय खाल्लंय काय नाही सगळं कळतं आपल्याला. इतकीच असं पाऊट असते. पाऊट. हा हो पाऊट आणि पावटी खाल्ली असेल तरी कळतं त्यांना. बरं ह्या 2-3 गोष्टी मला ज्यादा म्हणजे सेल्फी इथे असतात. म्हणजे काही काही लोकांचा बॅड बेल आपला फोटो असा असा येतो तर समजायच्या तोंडाला वाचा. खरंच काय वाटत. बरं आणि त्याच्यात म्हणजे ना मला ना त्या म्हणजे असं खूप लाऊड म्युझिकला पार्टीत जायला आवडत नाही. कारण तुम्ही ज्या पार्टीतनं परत येता ना तर कमीत कमी 32 लोक तुमच्या कानात थुकलेली असतात. कारण आवाज येत नाही म्हणून सगळे इथे बोलतात ना.
म्हणजे कारण आवाज असतो ना, तर ऐकायला येत नाही, मग ते इथे येऊन बोलतात. मग असं बेसिक नसतं लोकांमध्ये. पॅप्स बद्दल तुमचं काय म्हणणं आहे की म्हणजे काय एवढं जे फोटो दिस इज अ नेसेसिटी. आता त्याला काही पर्याय नाही, म्हणजे ते नसले तरी आपल्याला त्रास आहे म्हणून एक्सेप्ट करा. देर आर सम व्हेरी गुड पॅप्स ऑल्सो. आता तसं काही त्रास देत नाहीत. आता त्रास म्हणजे तू कुठे आहे बरं पॅप उभा राहायला काही इंटरव्ह्यू, तर कोणतरी येऊन तिकडे ते चालू आहे ते इंटरव्ह्यू तरी मध्ये सर एक सेल्फी. अरे इथे चालू आहे ना कॅमेरा. बेसिक डेकोरेशन पेशन्सच नाही. बरं एक जण काढतोय ना फोटो, समजा आता इथून एक जण फोटो काढतो, त्याच्यामध्ये येऊन इथे तोडणार आता कॅमेरा धरतो. बरं तू काढतोय ना माझा फोटो ह्याच्या बरोबर, त्याला काही, आणि त्याला तू ते आणि सहन करायचं. कारण यू डोंट हॅव द लिबर्टी ऑफ सेइंग की काय चाललंय तुझं. कारण कोणतरी तुमचं शूट करतं आणि मग म्हणतात की हा आगाऊ आहे. आपण आगाऊ नसतो रे, आपण बेसिक म्हणजे ह्युमन्स आहेत ना ऍट द एंड ऑफ द डे. बरोबर आहे. मगाशी आपण एक रील स्टार बद्दल बोलत होतो. मला एक जस्ट तेव्हाच क्युरियोसिटी आली होती की पोर्टफोलिओ घेऊन आला आणि त्याने दाखवले की माझे रील्स मिलियन मध्ये गेले. तर ॲज अ ऍक्टर म्हणून तुमच्याकडे आला, तर तुमची रिॲक्शन काय असेल त्याला? नाही काही बराच आहे तशी. मला तो माझा खाद्य माझं खाद्य आहे. मला ऍक्टर्स हवेच असतात ना. पण काही काही बरे आहेत. पण माझा आता एक कोणीतरी एक रील केली, तन्मय नावाचा एक मुलगा होता पाटेकर, त्यांनी आणि सिम्पल त्याने एक रील केली. तो त्याची पण मला इतकं छान कंट्रोलमध्ये त्यांनी काम केलं. नाही तर काय काय जण मी रील स्टार हे सांगायला मी त्यांना वाटतं मी नॉर्मली मी असं म्हणतो, खूप लोक असतात ज्यांना मी सांगतो मी ॲक्टिंग करताना ते, तर मी म्हटलं तुला ना मी एवढेच पैसे देणार आहे, 10,000 रुपये ना पर डेचे, तू 30,000चं काम करू नकोस. $10,000च काम करते. व्हेरी सेटल्ड सर, व्हेरी तर तसं त्यांना वाटतं की म्हणजे आपण खूप म्हणजे जेवढं आहे तेवढं होता त्याच्यात. पण देर आर सम व्हेरी गुड. पण मला ऍक्टर्स लागतातच ना. पण त्या बाबतीत ना मला ना जेलसी कोणाबद्दल आहे, नागराजबद्दल. कुठून तरी जो शोधून आणतो ना ऍक्टर, कमाल, त्याचा कॉन्फिडन्स आहे की मला नको ना तुम्ही स्टार बिल. एक त्याच्यामध्ये असा फॅक्टर असतो की तो रॉ असतात आणि करतात ना कामं चोख. म्हणजे आता तो मी थोडेसे काही शॉर्ट्स पाहिले, म्हणजे आय डोंट नो वेदर विल लाईक इट, पण सांगतो सर त्या काशाबाचे काय आणलंय तुम्ही पोरगा शोधून कुठून. तर मला त्याचं खरंच एनव्ही वाटतं. आणि काय असतं मग ते तुमच्या कंट्रोलमध्ये काम करतात. 4 पैशाचं तुझ्या नावाने 12 तिकीटं विकली जात नाहीत. किती? 12. पण तो सेटवर असं येतो ना की हा काय मग त्याचा माणूस म्हणतो ज्यूस आणून देतो, हे आणून देतो. मी म्हटलं रे ज्यूसच्या पैशावर पण नाही रे तिकीटं विकली जाते. बरं काम तू म्हणजे तुझं काम पण मला हे आणि आता ते बरं झालंय. आता ना ते अख्खं बदललंय. आता ना कुठला तुम्हाला स्टार बीर लागत नाही. तुमचं कंटेंट चांगलं असेल ना ते आता हिंदीवाल्यांना पण हळूहळू कळायला लागेल. पण मग मराठीत बऱ्यापैकी असं होतं ना की तेच चेहरे सतत येत राहतात समोर. तसं नाही. म्हणजे तू त्या रोलला सूट असेल ना तर चालेल. ऍक्टर्स आपल्याकडे सगळे चांगले आहेत. म्हणजे ऑफकोर्स गिव्ह इट दॅट की आपल्याकडे कोणाचं वाईट की ह्याला येत नाही असा कोणी ऍक्टर नाही. सगळे ऍक्टर चांगले आहेत. पण हा जो आधी ड्रॉ होता म्हणजे हिंदीला कसं असायचं की स्टार पाहिजे, आता ते राहिलेलं नाही. आज मला तो 12th फेल चाललाय तर सगळ्यात जास्त आनंद मला झाला. कळलं? तनु वेड्स मनूच्या वेळेला हे दोघेही इंडस्ट्रीनी जवळजवळ टाकलेले ऍक्टर्स होते. पण तनु वेड्स मनू चालला. त्यामुळे ह्या लोकांनी काहीतरी तो कुठला तो एक बधाई हो तर ते आता हळूहळू ते रिअलाइज व्हायला लागलं की कॉन्टेंट इज द किंग. OTT मध्ये तर इनफॅक्ट तुम्ही स्टारला घेतलं ना ते चालत नाही. कारण आपलं बघताची इमेज ना आपण त्या स्टारची इमेज घेऊन बघतो, मग त्यात एवढं इन्व्हॉल्व्ह होत नाही. ज्यावेळेला हे रिअल ऍक्टर्स घेतात ना तर आपल्याला वाटतं ते आर रिअल ऍक्टर्स. ते त्यावेळी आपली इन्व्हॉल्वमेंट पण त्याच्यात जास्त होते. मला असं वाटतं क्राईम पेट्रोल हे खूप छान उदाहरण आहे. एक्झॅक्टली. ते त्यावेळेला आपण काही इमेज नसते ना त्यांची. म्हणजे आज मी म्हणतो ना की एखादा मोठा स्टार काहीतरी रोल करतोय की एखादा मिडल क्लास माणूस, नाही ना. तू माझा तुझ्या त्या पिक्चरचीच इमेज येते की हा कसा असेल. त्यामुळे माझी इन्व्हॉल्वमेंट 50%च्या खाली असते. सलमान खान बद्दल तुला प्रश्न होता? हो. सलमान खानच्या पण प्रत्येक पिक्चर मध्ये एखादा तरी छोटासा रोल सरांचा असतो. तुमचं काय मैत्री कशी आहे?
मैत्री म्हणजे ऍज अ मित्र. अजून एक थोडंसं ऍड करतो की सर आहे तसे दिसतात. हा, Like, तो वॉन्टेड raw. मध्ये कॉप आहे ना तो एवढा असं रॉ वाटतो ना की असं raw. लाईक अरे नाही वॉन्टेडचा आणि मला एक किस्सा सांगतो. मला त्यांनी रोल बिल सांगितलं. मला प्रभुदेव म्हणाला क्या लुक आहे आपका ऐसा राकट लुक पाहिजे. मी असं चकाचक चिकनावर तो वेडा झाला. मी म्हटलं बघ हा माणूस वाईट आहे ना, तो वाईट आहे म्हणून दाखवायला लिहू नको नाही ते वाईट आहे म्हणून. वा, म्हटलं ते कॅरेक्टर जे वाईट आहे तो अंगावर येतं ते. बरोबर आहे, बरोबर आहे. तू पहिलंच का ऑडियन्सला प्रिपेअर करतो हा पान घालून तर ते होतो पण एक शॉट त्याच्यात. आणि तो शॉट असा होता ना की एक बोर्ड होता डू नॉट स्पीड आणि तो शॉट त्याने असा लावला त्याच्याची थुकी बटे आणि त्याचा पुल बॅग होतो आणि मी तोंड पुसतो. मी म्हटलं नको रे. शूट केलं मला माहित नाही पिक्चरमध्ये ठेवलंय की नाही. असा का तुम्ही तुमचे पिक्चर परत बघत नाही? मेजरली नाही पाहिलेत मी. म्हणजे मी काही कारण? नाही मला सी देर आर फिल्म्स आय ॲक्ट इन विच समटाईम्स आय डोंट बिलीव्ह इन. बरं देर नथिंग रॉंग इन इट. लोक चालवत आहेत त्यामुळे त्या पिक्चरला वाईट म्हणत नाही मी. ते माझ्या जॉनरचे पिक्चर नाहीत. त्यामुळे तिकडे जाऊन बसून आम्ही काय पिक्चर केलाय मी असं होण्यापेक्षा बघूयाच नको कळ. आणि ते काही मग ते मी डबिंग करायला गेलो त्या पिक्चरचं ना तर मग त्याचा असिस्टंट आला कोणाचा डायरेक्टरचा. तो होता तिथे डायरेक्टर होता. मी केलं डबिंग. तुम्हाला म्हणाला सर मला की जरा रफ ऐसा डायलॉग डबिंग म्हणत आहे. म्हटलं तसं कामच नाही केलं मी. नहीं वो सर बोला कि लेकिन वो ऐसा थोड़ा सा रफ वैसा डायलॉग में. मतलब मैं ये कर रहा हूँ जो मैंने किया. तुमको रखने का तो रखो. तो किसी और से डब करके ला. मी डबिंग नहीं. सर बिग बॉस मध्ये जेव्हा ते वीकेंडच्या वारला तुम्ही असायचा तो चिडायचात तुम्ही कधी कधी तर खरंच चिडायचा आतून की? हो मी खरंच चिडतो. नाही काय असायचं माहिती ना एरवी ऑफ स्क्रीन आता तिथे ऑन स्क्रीन असं वाटायचं ते मारतायत त्यांना जाऊन असं चिडायचं. नाही मी ते बघायचो ना सगळं आठवडाभर. म्हणजे मी ते आय वॉज व्हेरी लॉयल टू माय वर्क. म्हणजे त्यांचं ॲनालिसिस करायचं तर मी सगळे हे दोन द्यायला माहिती आहे. आणि अख्खा माझ्याकडे एपिसोड वाईज माझ्याकडे नोट असायची त्याची. कारण तू आठवड्याचा पटकन आठवत नाही ना. बाई पॉइंटर्स माझ्याकडे सगळे असायचे. मग मी ते पॉइंटर्स प्रिंटआउट करून त्या फाईलमध्ये ठेवायचो. मग तिकडे ठेवायचो ना फाईल सगळे पॉइंटर्स. दिस इज व्हेरी एक्झॉस्टिंग. एवढी भांडणं ऐकायची आणि त्याचा अभ्यास करायचा. आणि त्यावेळेस ते नुकतेच कॅन्सर मधनं बाहेर आले होते आणि आज बघणाऱ्यांना असं व्हायचं की अरे थांबा एवढी चिडू नका हायपर होऊ नका. घाबरायचे. ठीक आहे तब्येत सांभाळा असं व्हायचं. पण तो सरांबद्दल एक आदर आहे बरं का. म्हणजे हा ते चिडतात खऱ्या आयुष्यात पण ते बऱ्याचदा असे चिडतात आणि 5 मिनिटांनी तेच असे बोलतात की जणू काही काय झालंच नाही. चलो नाही ते त्या क्षणिक असतं. आय डोंट होल्ड इट. म्हणजे ती रिॲक्शन तेवढी असते. क्रिकेटमध्ये एक बघितली असेल तू. ग्राउंडवरचे सर बघायचे. मग कला क्षेत्रात नसता आलात तर मग क्रिकेटर बघायला मिळालं असतं का मला महेश मांजरेकर? कला क्षेत्रात मी क्रिकेटर नाही झालो म्हणून कला क्षेत्रात आलो. उलट होतं ते. म्हणजे माझं म्हणजे आय कुड हॅव इझिली प्लेड एटलीस्ट रणजी ट्रॉफी जसं मला पडायचं. पण नाही म्हणजे आणि ती पण व्हीम मला नाही खेळायचं. म्हणजे माझं आणि कोचचं भांडण झालं आणि मग ते मग घरी आले आणि म्हणाले की तू चल मी तुला कमीत कमी रणजी ट्रॉफी खेळून. म्हटलं मला खेळायचं नाही. तो राग मला बॅटिंग द्यायचं नाही. छोटंसं कारण होतं. हा सर बॅटिंग करू. अरे सांग ना पाणत्यावर हात ठेवून की बघ तुला मला बॉलर बनवायचंय. मी का असं करतोय. मी तुला का नवीन बॉल देत नाही. कारण तू जुन्या बॉलनी जर का एवढा चांगलं टाकशील तर नवीन बॉल काहीच नाही. सर नवीन बॉल घेऊया. अरे म्हणून शिक्षकाचा खूप मोठा रोल असेल ना तुमच्या कुठल्या? नाही मी तसा नव्हतो ना. मी अंगठा कापणार नव्हतो. मी अंगठा तोडणार होतो. पण तुम्ही नॉर्मल बोला ना माझ्याशी. काही लोक ते ऐकून मोठे झालेत वाद नाही. पण माझा स्वभाव धर्मच नाही ना तो. मला राग आलाय म्हटलं नाही घ्यायचं चल. सर वेगवेगळ्या विषयांवर सिनेमे करतात कलाकृती करतात आणि ते स्वच्छंदी आयुष्य जगतात मस्त आनंदी. फायटर महेश मांजरेकर आम्ही सगळ्या इंडस्ट्रीने पाहिलं. म्हणजे महेश मांजरेकर सरांना मध्यंतरी काहीतरी
आजार त्यांना होण्याचा आजाराने प्रयत्न केला. कॅन्सरने कॅन्सल केला म्हणे काय तुम्ही झाल्यानंतर पण किंवा ट्रीटमेंट घेताना पण शूट करत होते ना दादा? नाही, शूट केलेली ट्रीटमेंट घेताना. बापरे. पण मला आठवते त्यावेळेला मी हॉस्पिटलला होतो, माझं किमो चालू होती आणि त्यावेळेला पुनीत बालन क्रिकेट लीगचं हे चालू होतं, काय लिलाव. मग मी तिकडे अंबेला पाठवलेला, अमोल परसुरेला. मग आम्ही फोनवर बोलत होतो, ती वैतागलेली माझी डॉक्टर, इथे चालू होई मी आपला ह्याला घे त्याला घे. केमो चालू असताना तिकडे हो मी टीम विकत घेत होतो आणि ते का ह्याच्यात मग त्या एकाने मी जरा तो अमोल माझ्याशी बोलवतो ह्याचं काय करायचं आणि पटकन त्याच्यात मग आपल्या कोण तो अरे आपला रे शरदनी मग पटकन एक प्लेअर ढापला म्हणजे जाऊ रे मला घेऊ तुम्हाला चिडले सर तेव्हा. मला आठवतंय तर मुद्दा असा आहे की सरांनी त्याच्यावर सॉलिड फॉर्म आहे, सरांचे इथे खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही एवढेही तुम्हाला भीती नाही वाटली कधी? नाही, इनफॅक्ट म्हणजे भीती काय वाटायची म्हणजे मला तर त्यांनी, मी जेव्हा गेलो म्हणजे मला डॉक्टरनी रिपोर्ट यायच्या आधी मला माहिती होतं मला रिपोर्ट काय येणार आहे. आता म्हणजे ते अतिच झालं, म्हणजे 2-3 वर्ष तो प्रॉब्लेम होता आणि मग अचानक इट वॉज लाईक आय हॅव सीन ब्लड ऑल ओव्हर. मी घाबरलेलोच, पण तेव्हा घाबरलो होतं ब्लड बघून, बाकी काय. नंतर मग मला माहिती होतं काय रिपोर्ट आला आणि मग मी सुरू होतं काय ट्रीटमेंट. मग तो यायचा, मग ते कॅथेटर होतं, त्यामुळे रोज त्याची भांडण कॅथेटर का. तर एकदा तो वैतागला माझा डॉक्टर, तू येताना मग ह्याला माहिती घ्यायला काय झालंय. तर मी म्हटलं डॉक्टर मी काय करू, म्हणजे यू टेल मी वन थिंग, म्हणजे काय रिॲक्शन पाहिजे. मी 5-6 बोलतो, तू गेला तुझी बोलायचं नाही. मग ते सर्जरी करायचं ठरवलं होती. बरं, देर आर 2 टाइप्स व्हॉट आय कुड हॅव डन. तो स्टोमा असो, म्हणजे इथे पिशवी बांधायची, नंतर ब्लॅडर काढून. म्हटलं मी ते करणार नाही. मग न्यू ब्लॅडर आतमध्येच लावतात ते इंटेस्टाईनचा पीस काढून. मुंबईत सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं तू स्टोमाला जा, मग काय माहिती नसतं त्याचं, हे आहे त्याचं सक्सेस असे. म्हटलं तेल लावतं. म्हटलं मी बाहेर पिशवी घेऊन फिरणार नाही. मग ओपनच सर्जरी कर, मग दिसतं. मी म्हटलं अरे मग हे रोबोटिक्सवाले काय मूर्ख आहेत का. बरं दिसतं, हे जे दिसतं ना म्हटलं त्यांना पण तेवढंच दिसतं म्हटलं रोबोटिक्स. तर मी नाही ऐकलं. मी ठरवलं सर्जरी झाली. 13 तासाची सर्जरी होती. बापरे. आणि मग पण आय एम स्टील हॅपी. आणि मला वाटलेलं त्यापेक्षा जास्त वेळ मला त्या ट्यूब्स राहिल्या इथे याच्या म्हणजे ना पोटात ट्यूब्स. आणि त्यावेळेला मला आठवतं की ह्याचं बिग बॉसचं त्यांना प्रोमो शूट करायचं होतं आणि मला वाटलेलं मी तोपर्यंत निघतील ट्यूब्स. कुठल्या रे, मग असे ते कपडे लूज घालून त्या पिशव्या ते पायात बांधून शूट केलंय मी. पण आय थिंक ना मोर दॅन द डिझीज ना युअर सायकी अफेक्ट्स यू. तुम्ही इथून हे असलात ना काही नाही. बरं होणे को कोण टाळतं रे. मग मला कोणतरी विचारलं असं. मी म्हटलं मग माझं वय आता 60 झालेलं आहे म्हटलं. त्यावेळेला म्हटलं आय हॅव सीन people in their 40s and 30s dying without any disease. तरी मला 30 वर्ष मिळालेत, त्यामुळे अजून मला काय मोके. बरं मला कुठल्याही काय माणसानं मला कधी भीती वाटेल माहिती आहे किंवा कधी वाईट वाटेल की मला कोणीतरी सांगितलं की एक माणूस आहे जगातला हा सोमण जो कधीच मरणार नाही. देन आय विल फील की मी का नाही. आय विल फील लेफ्ट आउट. आज नाही तो कल, मैं आज गया तो तुम लोग तो आने वाले हो ना टाइम पास उधर. अरे हे एक्झॅक्ट उलट आहे. म्हणजे लोक मोटिवेट होतात अरे ह्यांचे कॅन्सर बरे झाले असं म्हटल्यावर. कमाल आहे. आहेत ना सगळे. म्हणजे आज आपले मित्र म्हणतो आईला आपण याला सोडून जाणार, तो कुठे राहणार आहे काय. तो पण येईलच की कंटाळून वरती. तो इफ देर इज समथिंग विच लोकांना होत नाही आणि मलाच होत तर मी घाबरेन. पण मग डिड इट चेंज यू इन एनी वे? काही बदल घडला तुमच्या नाही त्याच्यानंतर?
मी होतो तसाच आहे. मी तेवढाच काय म्हणतो नम्र आणि तेवढाच शांत आहे. नम्र आणि शांत महेश मांजरेकर. बट सर आणि एवढं सगळं होतं म्हणजे पिशव्या वगैरे लावून शूट करत होता. आता मग ही एवढी कमिटमेंट दाखवण्याचं कारण काय होतं? म्हणजे लव्ह ऑफ आर्ट होतं की आर्ट मला करायचं हे की नाही? अरे ते 2 आठवड्यानंतर टेलिकास्ट होतं ना. मग त्यांना प्रोमो करणार कधी, ते टाकणार कधी प्रोमो? घरच्यांनी अडवलं असेल. कोणीच नाही अडवलं. ते ऐकतात का? नाही म्हणून नाही ते, मग त्यांनाही वाटलं ना की मी बाकी मी ओके होतो ना. बरं काय झालं मध्ये, मला ते त्या सर्जरी नंतर मला काय कळेल ना, मला नंतर जवळजवळ 35 डेज मला काहीच खायची इच्छा व्हायची नाही. म्हणजे भूकच मेली. समोर आलं जेवण की माझी तिडीक जायची. मग मी जबरदस्ती मी काहीतरी, पण नाहीच त्याच्यात. म्हणजे मला असं वाटायचं नकोच जेवायला. माझं वजन केम डाऊन टू 58 kgs. 58? त्या प्रोमो मध्ये पण दिसतंय म्हणजे. त्याच्यापेक्षा बारीक झालं. मग मी कुठलं तरी एक आयुर्वेदिक माझ्याकडे एक मॅन आला. त्यांनी मला सांगितलं की ती पोटातली अग्नी मरते मेडिकेशन. मग त्यांनी काहीतरी औषध दिलं ती अग्नी परत पेटवायला. मग झालं हळूहळू. मग नंतर मी एवढा हे झालो, रिलॅक्स, म्हटलं नको आता बारीक व्हायला, म्हणतो अति झालो. मग आता परत आता जरा कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. पथ्य आली असतील बरीच. काहीच पथ्य नाही, मला काहीच औषध नाही. पण नाहीये की तुम्ही पाळत नाही. नाही मला काय इज ओके. नाही, मला फक्त मला सिगरेट खूप आवडते म्हणून मी सुरू केली. माझा डॉक्टर चिडला, मला म्हणाला तू पागल हो गया किंवा दिस इज वन ऑफ द रिझन. म्हटलं रे नाही रे, मला कॅन्सर झाला त्याच्या आधी 10.5 वर्ष सोडलेली, तरी झाला ना म्हटलं झाला. आणि म्हटलं आय लव्ह टू स्मोक. म्हणजे दुनिया कोणी सिगरेट ओढू नये, इट इज व्हेरी व्हेरी रॉंग. पण आता सवय त्याला करता काय. तर मला परवा मला बोलला तो त्याकडे. मी म्हटलं तुम्हाला डॉक्टर गॅरंटी देऊन सांगा मी सिगरेट सोडली तर मी आयुष्यात कधीच मरणार नाही. हे म्हणजे दिस इज नॉट फेअर सर. नाही पण कसं आहे की ओके आहे ना, मी दर 6 महिन्यांनी मी करतो टेस्ट. टच वर्ड गुड. तुम्हाला काही करायला लागतेच, त्याला काही पर्याय नाही. तुम्हाला एवढ्या लोकांचं तुम्ही इतक्या आतापर्यंत चांगल्या चांगल्या कलाकृती दिल्या. आता हे जे तुमचं एज आहे, या एज मध्ये म्हणजे सिनियर सिटीजन म्हणतात सगळे लोक. तुम्हाला नाही म्हणत आम्ही, यू आर स्टील. ते वाईफ पण नाही देत. 6 महिने झाले मग मला बसमध्ये फ्री तिकीट मिळेल. 6 महिन्यानंतर मला बसमध्ये. त्याचा आवाज पण असा येतो ना की सिनियर सिटीजनच्या वनू तरी कसा असतो. यंदा कोण सिनियर सिटीजन मध्ये 6 महिन्यानंतर मला बसमध्ये फुकट प्रवास. सर कधीच नाही. इथे काय माहिती आहे ना आपल्याला ना, आपण त्यांना कोणाची त्याला सिनियर सिटीजन बद्दल कोणालाच काय वाटत नाही. म्हणजे घरचे सोडा, बाकीच्यांना पण कोणाला काय पडलेली आहे. म्हणजे मला वाईट तेच वाटतं. म्हणजे मी फाइंड आउट केलं की तुम्ही सिनियर सिटीजन झाला तर तुम्हाला लोन बिन मिळत नाही बँकेतनं. म्हणजे ते सांगतात तुम्ही कधी मरू शकता, म्हणजे तोंडावरच सांगतात तुम्हाला ते. अरे पण कोणतरी घरचे घेतील की गॅरंटी. आणि तुमच्या ज्युनियर सिटीजननी 10 कोटी आणि 15 कोटी डुबवलेच आहेत की रे. 15 नाही, 15,000 कोटी. सिनियर सिटीजन्स मध्ये रिसर्च केल्यानंतर तुम्हाला बरेच काय म्हणजे आयब्रोज म्हणजे नाही, मी रिसर्च नाही केलं. मीच काय आहे ना, लोक मला म्हणतात तू पिक्चर हा केलास काय ते मुलाचा. मी म्हटलं काय, माझ्या पिक्चर मधला मुलगा हा वडिलांना टॉर्चर करत नाही, त्रास देत नाही, तो वाईट नाही, तो चांगला आहे. खऱ्या अर्थाने टॉर्चर करून आई वडिलांना त्रास देणारे खूप मायनर पर्सेंट असेल, 1% असेल जगात. मला पिक्चर त्या 99% करायचा होता, जे म्हणतात की आम्ही आमच्या मुलाची बापाची काळजी घेतो. बरं, ते जे मी रिसर्च करायला मला लागलंच नाही, कारण मी असं करून सिनेमा लिहिलाय ना, मी असं करून सिनेमा लिहिलेला आहे. म्हणजे त्यातला मुलगा जसा वागतो तसंच मी वागलो ना, किंवा 99 100 पैकी वागलेले आहेत. म्हणजे त्यांच्या मनात असं काही नव्हतं आई वडिलांना त्रास द्यावा. पण बेसिक गोष्टी ज्या आई वडिलांना हव्यात त्या तुम्ही करता का. म्हणजे मला एक सिम्पल एक्झाम्पल आहे. म्हणजे आता एक तू घरी गेलास कोणाच्या, आणि म्हणजे घरी गेलास, वडील आले आणि म्हणाले अरे आज सकाळी उठलो आणि माझं डोपर दुखायला सुरुवात झाली थोडंसं. तर किती लोक म्हणतात बाबा आता वयाप्रमाणे होते, ही गरज आहे का म्हणायची.
का नाही म्हणत उद्या जाऊया डॉक्टरकडे, ताबडतोब एक्सरसाइज करायचा, बाबा हे 3 दिवसात बरं होईल. ते होईल का नाही होईल खरंय. तुम्ही कसं म्हणू शकता आता बाबा या बरं दिसत नाही रे हल्ली, ते होतं ते ना डोळ्यात थोडंसं ते ड्रायनेस येतो म्हणून काय नाही त्याला वयाने बरोबर. अरे म्हणजे तुम्ही सांगता की तुम्ही परतीचा रस्ता हा बघा, तिथून आहे ना, इथून आता तुमचं रिव्हर्स जर्नी सुरू झालेली. म्हणजे ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी केल्या तेच तो मुलगा करतो. सिनियर सिटीजनला असं गिल्ट फील येतो का मुलांना सांगायला, काय पण होत असेल ना? नाही, गिल्ट फील नाही येत. काय असतं की त्यांना ना, सी आयुष्याची जवळजवळ त्यांनी 35 वर्ष नॉनस्टॉप मुलासाठी गेलं. जे काय करायचं ते बच्चे केले. ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करायचं आहे, त्याच्यासाठी हे करायचं आहे, आईने दागिने विकलेत फक्त मुलासाठी, सकाळ संध्याकाळ खस्ता खाल्ल्यात मुलासाठी. का? त्याचं एंड हे काय आहे, एम काय आहे की ह्या मुलाने सेटल व्हावं, छान आहे तर लग्न व्हावं, मग आम्ही आराम करू आणि मग आमचं मुलं आमच्याकडे बघते. कसलं रे, तो मुलाचं लग्न झालं. या जगात इट इज अ रूल जे कायम चालत आलं. लग्नाचं त्याचं लग्न झालं, त्याच्या प्रायोरिटी शिफ्ट होतात. हो. अँड देर नथिंग रॉंग इन इट. बायको मुलं प्रायोरिटी होतात त्याची, जसं बापाचीच मुलं प्रायोरिटी तशी त्याची मुलं प्रायोरिटी होतात. बट ह्याच्यात माझं काही म्हणणं नाही तुमची प्रायोरिटी बदलणं, पण ह्यांची पण प्रायोरिटी ठेवा ना. ही लायबिलिटी का होते? अडचण होत. तुमच्या स्कीम ऑफ थिंग्स मध्ये दिवसातनं 10 मिनिटं द्या ना, एकदम ऍब्सोल्युटली डेडिकेटेड 10 मिनिटं त्यांच्यासाठी. तेवढंच मागतायत ते. वा, अरे किती छोटीशी गोष्ट. तेवढंच. म्हणजे तुम्ही किती वेळा, आता मी आता इथे बसलाय, आत्ता कोणाचा फोन आला नाही, म्हणजे आता तरी आपण इंटरव्ह्यू घेतोय, नॉर्मली पण आपण गप्पा मारतो, किती वेळा झाला असेल फोन आला म्हटलं तर बाबा 5 मिनिटात करतो, कामात. कुठल्या कामात आहे? गप्पा मारतोस ना मित्रांबरोबर. बरं तू हे बोललास, ते तिकडे थांबतात, आता 5 मिनिटात करतोय फोन, मग 10 मिनिटं, मग अर्धा तास, 1 तास, मग त्यांना कळतं आता नाही येते. पण तो 1 तासानंतर नाही, तो 5-5 दिवस येत नाही रे फोन, 5 मिनिटात केलं. हे म्हणजे मी माझ्या एक्झाम्पल मधनं लिहिलंय ना. मग माझ्या पिक्चरमधला हिरो वाईट नाही आहे, तो थोडासा इन्सेन्सिटिव्ह आहे. त्यांनी आईवडिलांना टेकन फॉर ग्रांटेड घेतलं. पिक्चर बेसिकली तो आहे. त्यामुळे ना काही आता मध्ये खाली एक मेसेज आला, अरे मला इंटरव्ह्यूमध्ये विचारला, अरे किसी ने एक मेसेज भेजा है, ह्या पिक्चर जितेंद्रचा आणि कुठला तरी त्याचा हिरो, त्याचा संतान पिक्चरचा रिमेक आहे. तुम्हाला म्हटलं सेम टू सेम, फ्रेम टू फ्रेम आहे. म्हटलं मी असं एका साईडला संतान ठेवला आणि मी एका साईडला म्हटलं जुनं फर्निचर. म्हटलं चल त्याला तरी आनंद वाटतो ना त्याचा, की मी ओळखलं कुठला पिक्चर आहे. मग बागबान. पण सर तुमचाच आई हा सिनेमा होता ज्याचा थॉट बऱ्यापैकी सिमिलर होता. म्हणजे तिथे आईच्या बाबतीत ती स्टोरी अख्खी बांधलेली होती आणि तो तुमचा मला वाटतं पहिला पिक्चर होता. सो त्या 28 वर्ष झाली त्या सिनेमाला. हो, मला आत्ता कोणतरी मध्ये बोलला, अरे तू आई वापस क्यों नाही करते, एका अख्ख्या जनरेशननी नाही बघितलंय. मी म्हटलं आता कुठे जाऊ दे, मग कोणातरी क्लास. पण म्हणजे अजूनही तेच रिलेट होत आहे सगळ्यांना 28 वर्षानंतरही. नाही आता सर खूप दिवसांनी सिनेमा घेऊन येत आहेत आणि थिएटर्स आता वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये आता काही थिएटर पण राहिलेलं नाही. कॉन्सन्ट्रेट झालाय सिनेमाचा बिझनेस पण. मुंबई, पुणे, ठाणे हा सगळ्यात मोठा बेल्ट आहे. हो. आणि आपल्याला तेच आहे ना, मराठीचं आपलं दुखणं तेच आहे रे, एकच टेरिटरी आपल्याकडे एवढी, जीवच छोटा आहे. मुंबई आणि पुणे मिळून जर बिझनेस काढला 100 रुपयांमधले मुंबई टेरिटरी आणि पुणे टेरिटरी मध्ये ठाणे आता एक चांगली झाली स्ट्रॉंग. हेच मिळून जवळजवळ 55% पुढे. नाही 60च्या. मुंबई पुणे ठाणे बघितलं तर 70च्या वरती. बाकीचे. पण मग गावात का नाही? म्हणजे तुम्हाला काय वाटतं गावात हा पिक्चर का पोहोचू शकतो? थिएटर्स कुठे आहेत आपल्याकडे? आपल्याकडे थिएटर नाहीच आहे. म्हणजे जरा सो मेनी टाउन जिथे 50,000ची पॉप्युलेशन तिकडे थिएटर नाही. मी हे एक प्रपोजल दिलेलं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला की म्हटलं तुम्ही अशा गावात एक कोणतरी एक माणूस पकडा ज्याच्याकडे 10 गुंठे जागा आहे का, 10 पण नाही 5 गुंठे पण खूप झालं, तर एक थिएटर बांधा, 100ची 2. 100 कॅपॅसिटीचं थिएटर पाहिजे. मी त्यांना एक बेस्ट स्कीम सांगितली. सी त्या थिएटरचं कसं कर, हाऊ डू यू रन दॅट प्लेस. 100ची 2 थिएटर बांधा. एक नाटकाचा हॉल करा ज्याची कॅपॅसिटी आहे 600, त्याच्यापेक्षा जास्त नाही.
एक काय म्हणतात त्याला, आपले घरगुती सामान मिळण्याचा एक मॉल, टायअप करा कुठल्या तरी एका कंपनी, सगळे मॉल त्यांना द्या, आणि एक कॅफे, एवढंच. म्हणजे यंगस्टरचा फुटफॉल होईल तिकडे कॅफेला, मॉलला फॅमिलीचा फुटफॉल येईल. हा जो नाटकाचा हॉल आहे तो कायम कधीच बुक नसेल, तो तुम्ही अर्ध्याधिक वेळा लग्नाला द्या. बरोबर. हाऊ डू मेक दॅट इन्कम? आणि सिनेमे पण लागतील तिथे. एक्झॅक्टली. एक अशी सवय होईल ना लोकांना. पण सर अजून एक प्रश्न आलाच धरून की मुंबई पुण्यामध्ये ते जास्त आहेत कारण तो जो कंटेंट बनतोय, म्हणजे ओव्हरऑल मी इंडस्ट्री बदला कंटेंट म्हणते, तर तो जास्त रिलेटेबल वाटतोय का शहरी भागातल्या लोकांना? नाही, तसं नाही आहे. म्हणजे तिकडे चालला तरी त्याचं इन्कम एवढं नसतं. मी ते म्हणतो तिकडे चालतो, नाही असं नाही, कोल्हापुरात पण चालतो की, पण ते तुमच्या 2-3 थिएटरमध्ये किती मिळणार आहेत तुम्हाला पैसे? इथे आपल्याकडे व्हॉल्यूम आहे. म्हणजे मुंबई पुणे ठाण्यामध्ये थिएटरमध्ये 6-6 शो, 5-5 शो, आणि एक कमीत कमी 10 सिनेमे तरी असतात ना, त्यामुळे तो व्हॉल्यूम आहे. तिकडे तू एक थिएटर घेऊन काय करणार? थोडेसे ग्रामीण भागाचे सिनेमे बनवणं मग रिस्क वाटते का, जर हे मार्केटनुसार बघितलं? नाही का, केला की सैराट नव्हता सिनेमा. एक्झॅक्टली. कुठली रिस्क? चालला. मग आपल्याकडे काय आहे ना, एक तर आपल्याला ना काय आहे, आपल्यातल्या किती लोकांना वाटतं की मराठी सिनेमा चालावा. म्हणजे बाहेरचं मी लोकांचं म्हणत नाही, बिटवीन यू अँड मी. एखाद्याचा सिनेमा लागला ना, 4 टकली पिक्चरवालेच, प्रोड्युसर डायरेक्टर एकत्र मध्ये कुछ नहीं चलने वाला रे. दे सेलिब्रेट फेल्युअर. वी आर अ डिझास्टर कम्युनिटी. फिल्म मेकर्स कम्युनिटी म्हणण्यात उद्या कोणतरी माझ्यावर बोटं दाखवेल. ॲज फिल्म मेकर्स आपण दुसऱ्याचं फेल्युअर सेलिब्रेट करतो. प्रत्येक याने छातीवर हात ठेवून सांगावं की तो नाही सेलिब्रेट करत. रोज रूफटॉप्सवरनं बोंबॉम्ब करतात, कोणी मराठी पिक्चर बघत नाही. मी प्रत्येकाला विचारतो, लास्ट मराठी पिक्चर कुठला बघितला तुम्ही कुठल्या थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघितला मराठी, सांगा ना मला, की तुम्ही लोकांना सांगताय. तुम्ही फक्त पिक्चर काय बघा ना, काय पडला ना, हेच खरं. साऊथला बघा, त्यांची इंडस्ट्री का अशी आहे. आज साले तुम्ही सांगतो ना, आपले हे सगळे आपले हिरो हल्ली काय करतात, साऊथचा एक ऍक्टर घेतात, पंजाबी ताटात मध्ये ते इडली टाकून भेंडी पिक्चर, आणि मग ते पिक्चर त्यांचे पण डब होतात ना, तामिळ आणि तेलुगू मध्ये. पण ते साऊथवाले त्यांचा डब झालेला एकही पिक्चर बघत नाहीत. किती मोठा स्टार तो माज. ओरिजिनल नाही, ते हिंदी तर नाहीच बघत, त्यांचा डब झालेला पण नाही बघत. आम्ही बघणार नाही. तुम्ही नॉर्थची आत हटाव गर्दी, पण व्हॉट युनिटी ना, बघतच नाहीत. आणि त्यांनी ह्यांना भाग पाडलाय बघायला. बरं, हे पण आता घाबरले साऊथ. अरे 4 पिक्चर चाललेत रे साऊथचे, तिकडे पण 100 आपटलेत ना, ते कोण बघत नाही. खरंय. आपल्यापर्यंत 4 आले. नाही आले पण खूप, ते पण कुठे चालले. 4 सुपरहिट झाले. मग OTT वर तर भडीमार असतो साऊथचा, मराठी दिसत नाहीत. का दिसेल, का दिसावा आम्हाला सांगतो. आपल्याला आहे का प्राईड त्याच्यात? आपल्याला मराठी माणसाने सिनेमा आणला ग देशात. ह्या मराठी माणसाने तो जगवला. शांताराम ज्याचं नाव, मास्टरपीसेस. आणि आता म्हणजे बरं, एकाची काय कंप्लेंट असते की हे काय मी असे कोण बघणार मराठी, हे माउंट करत नाही. अरे माउंट करायला तुम्ही याल तर ना रे. पिक्चरचा बिझनेस झाला तर का नाही माउंट करणार. पण त्याच्यात काय असतं की आज तुम्हाला कंटाळा की हिंदी ऐकताना वेडेवाकडे ओट ऐकले वाजलेले. आज तुम्ही आकाश पेंढारकरला एक्सेप्ट केलं ना हिरो म्हणून, त्याच्यात तसंच दिसतो आकाश पेंढारकर सारखा. आपल्याकडे बरे आहेत की नाही ऍक्टर दिसायला, का नाही आपण डेअरिंग करत की चला ना, आपल्याकडे कोणतरी एक जण पाहिजे आणि म्हणायला पाहिजे की मी तर एक 25 कोटीचा पिक्चर करतो, आपण हा नंतर डब करू. आता पण मी आता हा डब करतो. मला एका माणसाचा फोन आला, त्याला पिक्चरचं हे माहिती आहे सगळं. तुम्हाला म्हणतो सर काय को करे डब, आपण करेंगे ना अमिताभ बच्चन के साथ या इसके साथ. मी म्हटलं साले हो, हे जाऊन कंटाळावाल्याला सांगाल का रे तुम्ही, किंवा KGF वाल्याला. तो हिरो KGFचा त्याचे म्हणजे जवळजवळ बँकेचे हप्ते भरायचे प्रॉब्लेम होते KGFच्या आधी. म्हणजे
इतका हिरो होता तो त्या लेवलचा, म्हणजे 15 लाख रुपये 20 लाख रुपये पिक्चरला मिळणारा ऍक्टर होता तो. आता काय KGF मध्ये तो तर. सो हे जब तक आपल्याकडे होत नाही ना. तुम्हाला सर असंही वाटतं का की ऑडियन्स पण आपल्याकडे खूप क्रिटिसाइज करतो? म्हणजे असं एक असतं ना की पिक्चरला गेले छान आहे छान आहे पिक्चर छान आहे, इतकंच का नाही येत ते खूप आपण त्याच्यामध्ये. नाही असं काही नाहीये. काय झालंय आपल्याकडे एक ऑडियन्स डिवायडेड आहे. म्हणजे ह्या टाईपचा सिनेमा आपल्याकडे थोडंसं ना, आपल्याला आपल्या मराठी भाषेबद्दल खूप आदर आहे. म्हणजे पण तो आपण काहीतरी थोडं हिंदीसारखं केलं तर मग त्यांचं इगो दुखावतोय. हे काय मराठी अस्मिता आणि हे सगळं बोलून तिकडे जाऊन हिंदी पिक्चर बघायचं ते चालतं. म्हणजे तो कमर्शियलिझम तिकडचं चालतो. दुसरं काय छोटीशी गोष्ट सांगतो मी. आता आमच्याकडे पवनदीप राजन नावाचा एक पोरगा, तो आमचा माझ्या घरात मोठा झालेला पोरगा आहे तो, जो इंडियन आयडल जिंकला 14 तो. तर तो माझ्या कुठल्याही प्रोग्रामचा मी ट्रेलर लॉन्च केलं तेव्हा त्याला म्हटलं एक येऊन गाणं गाणे की पब्लिक समोर होता. पण तो काय तो गायला ही अनोखी गाठ आणि त्याचं ते गाणं गायला. मग ते ट्रेलर लॉन्चचं न्यूज आली युट्यूबवर. खाली एकच होतं की महेश मांजरेकरांना मराठी गायक दिसत नाहीत का. अच्छा. मी म्हटलं हे कुठल्या नॉर्थ इंडियननी लता मंगेशकर बद्दल बोललेत का? नाही. लता मंगेशकरनी जास्त गाणी कुठली गायली? हिंदी. ते बोलले का की तुम्हाला कोण हिंदी गायक मिळत नाही का? आणि तो मराठी गातोय ना. म्हणजे हे खूप मायनर आहेत ही लोक, अगदीच मायनर आहेत. पण त्याच्यामुळे मला याचा राग येतो. म्हणजे एक माणूस आहे समजा, तो आयुष्यात तो असा घरी गेला आणि त्याने सांगितलं की बाबा मला काय म्हणायचं फाट, तुला काय म्हणायचं आम्हाला ऐकायचं नाही. मी काय म्हणतो फाट, सगळीकडे मार्क आला ते. मी काय म्हणतो तोंड उघडलं की त्याला हा प्लॅटफॉर्म मिळालाय. तो चंद्रयान बद्दल पण लिहितो. म्हणजे जो कोण ऐकतो त्याच्यात तो भडास काढतो. काही खरं. कशाबद्दल लिहितो बोलतो. म्हणजे पॉलिटिक्स स्पोर्ट्स सगळंच कळतं त्याला. हा तो प्रॉब्लेम आहे. किंवा असं येतं ना सब्जेक्ट फक्त निगेटिव्ह की मराठी सिनेमाला थिएटर भेटत नाही वगैरे, हा एक जेन्युइन इश्यू असल्यासारखं येतो. नाही इश्यू आहे. हा म्हणजे ओके इश्यू नाही, आपण ह्याच्यावर पहिलं बोलू मग नंतर मी माझं बोलू. हा इश्यूच नाहीये. तो बसलेला थिएटरवाला ना, त्याला काही पडलेलं नाही मराठी हिंदी तामिळ तेलुगू. तो रुतलेस इकडे पैसा कमवायला बसलेला आहे. तुम्ही शुक्रवारी पिक्चर लागला, त्याला वाटलं हा धरलाय, तर तो शुक्रवारी संध्याकाळी शोज वाढवतो. बाई पण भारी देवाचे शो होते शुक्रवारी ना, त्याच्या तिप्पट शो होते संडेला, होते की नाही. त्याला सांगायलाही लागत नाही. जो हावरट आहे ना, त्याला काय हाऊसफुल मिळतो, त्याला 55% मिळणार त्याचे. बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे हे लॉजिकच मला पटत नाही. किती आठवडे बाई पण भारी देवाला खूप थिएटर होती मला सांग. अरे जबरदस्त चाललं आणि दिवसाचे 10-10 शो चालू होते. मग आय थिंक इट इज ऑल अबाउट मनी. त्यांना मिळतंय सगळ्यांचे शो कॅन्सल करतील ते. त्यांना काही पडलेले हिंदी मराठी, त्यांना शेअरिंग आहे तिकडे. कंटेंट किंग आहे ना. नाही त्याला शेअरिंग आहे ना. तिकीट विकलं तर मला याचे 50% मिळणार का 50% मिळणार. तिसऱ्या आठवड्यात त्याला 65% मिळतात. बरोबर आहे. पहिल्या 2 आठवड्यात त्याला 55%, तिसऱ्या डायरेक्ट 65%. तो पिक्चर चालत असेल तो मराठी काय. करेक्ट. तेव्हा एक अशी पण गोष्टी दिसत ना, आपण एक म्हणजे साऊथला ग्लोरिफाय करतो की तिथे कल्ट आहे, लोक जातात वगैरे, पण तिथे सगळ्या बायका येत होत्या, बचत गट येत होते. आणि बरं हे आता पण फिनॉमेना असं नाही. म्हणजे लहानपणी चिमणी पाखर मे बी असेल तेव्हा आम्ही गावाला होतो आणि टेम्पो भरून लोक बघायला जातच होते. गावातून बघायला जात होते. सो लाइकिंग तर आहे काही प्रमाणात की त्यांनी लोक जात आहेत. लोकांनी ठरवलं ना तर ते कुठलंही चालूच आहे. वेडला आली ना लोक. वेडला काय थिएटरचा प्रॉब्लेम झाला का? नाही. त्याला काही करायला लागत नाही. वेडनी तर एकही पेपरमध्ये जाहिरात केली नव्हती. वेडनी एकही टेलिव्हिजनवर त्याचा प्रोमो सोडला नव्हता. त्यामुळे लोकांना कळतं काय बघायचं. खरंय. ते पण तुम्ही काही हे करू शकत नाही आणि मग थिएटर व्यवस्थित मिळतं. इन जनरल आतापर्यंत तुम्ही सगळं नाही का बिंदास आहे किंवा दाखवण्यापेक्षा दिसला आहे, पण तुमची इन्सिक्युरिटी आहे का की माझी इन्सिक्युरिटी किंवा ही माझी असू शकते आयुष्यात एक इन्सिक्युरिटी सगळ्यात मोठी, काय वाटते का तुम्हाला? की कसं असतं ना की मी एक ऑफिस चालवतो ज्याच्यात एक फार नाही ते 15 लोकांचे माझ्याकडे पगार निघतात रोज. ज्या दिवशी मी इन्सिक्युअर होईल ना त्या दिवशी माझं ऑफिस कल पडेल. मी इन्सिक्युअर का नाही,
मला काय काय येतं आयुष्यात, मी असं सगळं धरून ठेवलंय की मला हे नाही झालं तर मी काही करू शकतो. मी ड्रायव्हर पण बरा आहे आणि कुठले तरी ऍक्टरकडे झालो ड्रायव्हर तर पैसे पण खूप मिळतात. आणि गॉसिप्स हा गॉसिप तर काही अशीच, आता हल्ली काही ड्रायव्हर असायची गरज लागत नाही. पुन्हा रील. सर एक वेगळा प्रश्न हा पण होता की आता मध्ये ॲनिमल आला आणि त्याच्यावर खूप लिहिलं गेलं की व्हायलन्स ग्लोरिफिकेशन असं तसं हे ते. काय लिहिलं? व्हायलन्सचं ग्लोरिफिकेशन होते, खूप व्हायलन्स दाखवलं आहे, पोरं हे होतील ते होतील वॉटेवर सगळं लिहिलं गेलं. वास्तवचे डायलॉग अजून पण चालतात बऱ्याच वेळा, जे क्रिमिनल बॅग वास्तवमध्ये व्हायलन्स काहीच नव्हतं. एक्झॅक्ट. आणि त्याचं एंड पण वेगळा होता की ह्या लाईनला जाईल तर तुम्ही ती ह्या लाईनला जाईल. मग हे ॲनिमल आणि त्याच्यावरची कॉन्ट्रोवर्सी विथ रिस्पेक्ट. मला भयंकर आवडलं ॲनिमल. ओके. एक फिल्ममेकर आहे, त्याला तो पिक्चर बनवायचा. सी मेजरली ना आयुष्यात जगात गोष्टी मोजून 4-5 असतात रे, त्या थोड्याशा ट्विस्ट करून. ॲनिमल हा स्ट्रेट गॉडफादर होता असं माझं मत आहे. तो स्ट्रेट गॉडफादर होता. अनिल कपूरला अटॅक होतो, मार्लन ब्रँडोवर अटॅक होतो, हा चार्ज होतो, सगळं म्हणजे अपोलोनिया पण होती, दुसरी बायको ती पण होती, होय. ती पहिली बायको घर सोडतात तेही होतं, हा त्याचा मेवणा विलन आहे तेही होतं. पण त्यांनी जो अप्रोच ठेवलेला पिक्चरला वॉज ब्रिलियंट. म्हणजे मी विचारही करू शकलो नाही की कसला अप्रोच आहे रे याचा. पण मी त्यांनी जेवायला असं ते आता तो आला, त्याच्या वडिलांना मारलं, तो उठून पंजाबला गेला आणि 15-20 सरदार घेऊन आला रे. मी म्हटलं हॅट्स ऑफ. म्हणजे एक सिटी मार, बरं त्याच्यात मारामारी चालतो आणि गाणं गात आहेत. सी द प्रॉब्लेम इज, म्हणजे मी जे अनालिसिस केलंय आज, मी ॲट एनी गिवन टाइम मला ऑप्शन कमीत कमी 40 पिक्चरचा आहे. घरी बसून मी 40 नाही, 4000 जास्तच 40,000 आहे. मला फ्रेंच पिक्चरचं ऑप्शन आहे, मला इराणियन पिक्चरचं ऑप्शन, मला काही बघू, मी कोरियन पिक्चर बघू शकतो, काही बघू शकतो. मी माझ्या घराच्या कम्फर्टमध्ये मला पाहिजे तेव्हा पॉज करून मी टॉयलेटला जाऊ शकतो, येऊ शकतो. मला कोणी माझ्यासमोर कोणतरी समोसा घेऊन जात नाही, माझ्यासमोर कोणी काचा वेफर्स खात नाही. मी माझ्या घराच्या कम्फर्टमध्ये माझ्याकडे 4000 पिक्चरचं ऑप्शन आहे आणि मी सगळ्या पिक्चरला मिक्स मी जगातली बेस्ट ॲक्शन बघितलं. तर मी का बघायला जाऊ तुम्ही केलेली ॲक्शन? मी आज माझ्या घराचा कम्फर्ट सोडून थिएटरमध्ये जायला, वाय शुड आय गो टू द थिएटर? देन द फिल्म बेटर बी डिफरंट, विच वॉज ॲनिमल. आणि यूथ कनेक्ट खूप जास्त झाला. असं काही नाही आहे. हा मिथ आहे. म्हणजे मी ज्यावेळेला काकस्पर्श बनवलं तर मला लोक म्हणते हे काय येतील यूथ, याला आले की यूथ इज टू स्मार्ट टुडे, दे वॉन्ट टू सी गुड सिनेमा. आता जोकर नावाच्या पिक्चरमध्ये काय आहे यूथ कनेक्ट? इट्स अ ट्रिप. पण जातात की लोक. त्यामुळे ना, आणि तेच म्हटलं, तो यू आर सरप्राईज, यू गो टू थिएटर, असाही पिक्चर असू शकतो. ये जो है ना दॅट विल कम. मग तो दुसऱ्याला सांगतो अच्छा ऐसा है मैं जाऊंगा. किंवा मग तो टिपिकल असा ॲब्सोल्युटली मीडियोकर पॉट बॉयलर बनवा जो त्या क्लाससाठी आहे. पिक्चर ब्लॉकबस्टर हिट तोच ऑडियन्स करतो. मासस. कारण आपण म्हणतो ना, हे जे ऑडियन्स येतो ना, ते 700 रुपयाची तिकीट घेतं, संपलं. हा परत येतो. कारण ह्याचा सायकी तो असतो. मी पिक्चरला का जातोय, मी आज एका उडप्याच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो, माझ्यापेक्षा 150 रुपये. मग काही वडा सांबार आणि चहा एवढंच करू शकतो. आणि त्याच्यात तेवढंच मिळेल का? तेवढंही नाही, चहा नाही मिळणार, वडा सांबार किंवा एक मसाला डोसा मिळेल. पण माझ्या चपला वाईट आहेत, मी फाटका आहे. मी त्या उडप्याच्या हॉटेलमध्ये बसलो की तिकडून तो काउंटरवरचा तो शेट्टी म्हणत असतो की बिल देखील निकाल देतो, नंतर तो तुला 1 मिनिट त्याच्यावरती बसायला देत. तुझं झाल्या म्हणजे तू शेवटचा चलता टाकेपर्यंत तो घेऊन गेला, तुझ्या हातात बिल आलं. त्याला त्याच्या खिशात 150 रुपये, तो 100 रुपये तिकीट समोसा खातो आणि 3 तास AC मध्ये बसतो. आणि तो मस्त असतो. तो पिक्चर त्याच्या आवडीचा असेल तर तो परत बघतो. सायकोलॉजी. ते ॲनिमल मला आवडलं पिक्चर. बरं काय आहे,
आता ज्यांना नाही आवडलं त्याच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही ना. तुला नाही आवडलं ठीक आहे, पण ज्याला नाही आवडलेला सांगतो ह्यांनी कसा पिक्चर बनवायचं, तू बनवणारे मेले आहेत का पैसे दे बापाकडे. त्यांनी त्याचा पिक्चर बनवला ना. तू सांग मला नाही आवडलं, संपलं. खरंय. त्यांनी असा पिक्चर बनवायला नको होता, त्यांनी तसा पिक्चर बनवायला होता. अरे तू बघू नको, यू हॅव एन ऑप्शन ना. एवढ्या सगळ्या एवढे हजारो शेकडो सिनेमे आपल्या समोर आहेत, हातात रिमोट आहे, हे सोशल मीडिया रील वगैरे हे सगळं आहे. ह्या सगळ्या भाऊ गर्दीतून जेव्हा पिक्चर हिट होतो ना, इट रिअली मॅटर्स. मग त्या पिक्चर मध्ये काहीतरी असणार. तो मला कदाचित आवडणार नाही, पण आय कांट डिनाय द फॅक्ट की त्याच्यात काहीतरी एक फॅक्टर आहे. खरंय. आणि हे शिकणं इथे लोकांना गरजेचं आहे. कळलं. आता कसं होतं की एखादा पिक्चर लागतो, त्याच्यानंतर आपल्याला ना समजा चालला तर प्रेशर जास्त असतं की आता पुढचं काय करू. हो. पण असं तुमच्या बाबतीत खूपदा झालंय. आणि मला काय ना, माझा मी ऑल सेड अँड डन, म्हणजे मी काही असं म्हणजे खूप पिक्चर हिट केलेला डायरेक्टर नाही. कळलं की मेरा 300 करोड का 10 पिक्चर आहे, मेरा 200 करोड का 100, असं काही नाही. पण माझी स्लेट आहे ना, स्लेट अशी स्लेट, म्हणजे राईट फ्रॉम वास्तव टू अस्तित्व टू कुरुक्षेत्र टू काकस्पर्श टू लालबाग परळ टू पांघरुण टू करा ना पुढे. हो करा. जॉनर एक सांगा दुसऱ्यासारखं आहे का? टोटली नाही, व्हेरिएशन सगळे वेगळे आहेत. कोकणस्थ विरुद्ध. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी, कंटेंट. मी काय करायचं ते माझं केलंय आणि करतोय, अजूनही करतोय. सर सावरकरला एक किस्सा असा झाला की म्हणजे मे बी ती माझं पर्सनल मत असेल किंवा मी जेवढं बघितलं तेवढं असेल. 11चा शो होता आणि 2-3 पोरं झोपत होती, मला कानात घोरायचा आवाज आला सावरकरच्या बाबतीत. सो हे माझं तेवढं पर्सनल मत असू शकतं किंवा माझा तो. पण महेश मांजरेकर जाऊ दे तिकडे, नको जाऊ दे, खूप सेन्सिटिव्ह आहे तो विषय, नकोच. त्याच्यावरती आपण एक तासाचा एक परत वेगळा करू. पण जुनं फर्निचर आता तुम्हाला जाताना आम्ही ऑफिसमध्ये एक दाखवतो. आमच्याकडे एक 100 वर्षापूर्वीचं कपाट आहे. हो ना. हो. आज कुठल्याही शहरामध्ये नवीन घर बांधतात आणि त्याच्यामध्ये अँटिक फर्निचर जेव्हा ठेवतात त्यावेळेला असं एक समृद्धी असते या घरामध्ये, असं मानलं जातं. हाच थॉट सिनेमाच्या बाबतीमध्ये आहे आपलं. माझं म्हणणं तेच आहे ना, माझ्या सिनेमाचे एक लाईन आहे सिनेमात की विथ अ लिटल बिट ऑफ केअर, थोडीशी काळजी घेतली तर जुनं फर्निचर प्राइसलेस होतं. नात्यांचंही तसंच असतं. लिटल बिट ऑफ केअर, लिटल केअर, थोडीच केअर. तुम्ही फार त्यांना पण काही गरज नाही. त्यांना दाखवा की यू मॅटर. प्रॉब्लेम सिनियर सिटीजनचा कुठे होतो माहिती आहे ना, त्यांना ज्या वेळेला एक फिलिंग यायला लागतं ना की वी आर अनवॉन्टेड रे, म्हणजे आम्ही इथे मिसफिट आहोत, आम्हाला ह्यांची इच्छा नाही, आम्ही इथे टू मेक देम फील अनवॉन्टेड. मग त्यातनं येणारं डिप्रेशन, मग त्यातनं येणारं बिटरनेस आणि माझा पण स्ट्रेस, मग तो त्या बिटरनेसमुळे सगळ्यांना त्रास होतो. ते बिटर होतात ना. मग हा बिटर आहे. मग तो कुठे जाऊन बोलतो आमचा मुलगा आम्हाला त्रास देतो. मग तो म्हणतो बाबा तुम्ही बाहेर जाऊन माझं असं करतात. ते त्यांनी ठरवून काही केलेलं असतं रे. त्याला बोलायला तो भाग पाडलेलं असतं. त्याला वाटत असतं की मी नाही आहे. मग तो त्याचं इम्पॉर्टन्स कुठे दाखवणार, तो शेजाऱ्याकडे दाखवेल. काय करणार हो, मुलगा बघत नाही. ओ सब इंटरकनेक्टेड. ह्याला माझ्याकडे काही सोल्युशन नाही आहे. पण माझं असं म्हणणं आहे की आपण थोडेसे जर का सेन्सिटिव्ह झालो ना, थोडेसे त्यांच्या. मगाशी म्हणालात की तुम्ही त्यातल्या मुलाशी रिलेट केलं, तुम्हाला तुमच्या मुलांविषयी इन्सिक्युरिटी वाटते का? की हॅव्हिंग सेड दॅट, मी म्हणजे माझ्या आईबाबांचं मी उदाहरण सांगते की जेव्हा हे सगळे विषय चर्चेत येतात तेव्हा ते मला असं कधी येऊन विचारत नाहीत की तू असं नाही ना वागणार आमच्याशी, असं विचारत नाही. पण ते सांगताना असं आमची माऊ आमच्याशी असं कधीच वागू शकत नाही असं ते स्वतःला एक अश्योर करून घेतात. सो असं काही इन्सिक्युरिटी आमच्याकडे कसं आहे माहिती आहे ना, एकतर माझं एक तर उपनास, मी एक तर माझ्या मुलांना पहिल्यापासून सांगितलं मला तू आहो जाऊ करू नका. एक तर तुम्ही ते ना अहो जाऊ, आईला आपण अरे तुरे करतो, बाबांना अहो जाऊ करतो, त्यामुळे ना एक ऑटोमॅटिकली फ्रॉम डे 1 एक वडिलांबरोबर डिस्टन्स होतं. अरे तुरे केलं की ऑटोमॅटिक छान. बरं माझ्याकडे आता खूप लोक येतात माझ्याकडे, म्हणजे आमच्या
सईचे मित्रमैत्रिणी येतात ना, तर ते माझे मित्रमैत्रिणी आहेत. म्हणजे वी आर फक्त बॅकस्लॅपिंग टर्न नाही करू शकत मी, कारण पोरी वडिलांचं काय चालू आहे पप्पा, पण त्याचे वी आर फाईन. म्हणजे मला असं आठवतं की बरं, म्हणजे मी मेधाचे बाबा साधारण 2-3 वर्ष तरी आमच्याकडेच होते. पण मी कधीच त्यांना बाबा सासरे बिसरे काही नाही, मी असं गपचूप त्यांना मी जबरदस्ती ते कधीच प्यायचे नाहीत. पण मी त्यांना द्यायचो ओढका ऑरेंज ज्यूस बीसमध्ये. बरं, त्यांच्याशी एवढी माझी मी हे मैत्री केली नाही. मी एक वेळेस काहीतरी मी त्यांना सांगायचो बाबा कोणतरी असेल ना तुमची लहानपणी मिळायचं. मग ते जवळचं ते मला ह्युमर करायला म्हणून त्यांनी पण एक कोणतरी फिक्टिशियस मुलगी तयार आहे. म्हटलं तुम्ही कुठे भेटता? आम्ही मग जायचो शिवाजी पार्कला काय ते. पण द फॅक्ट इज ही वॉज सो हॅपी की आय बिकेम हिज बेस्ट फ्रेंड. आय डिडंट ट्रीट हिम लाईक अ फादर इन लॉ, नेव्हर. आणि वाईट तेच वाटतं की आपल्याला कळेपर्यंत माझी आई नव्हती. म्हणजे आई तर माझी मैत्रीणच होती. म्हणजे माझी आई तुला काय सांगू, माझ्या आईने खूप आयुष्यात त्रास सहन केला. खूप खूप म्हणजे खूप खूप खस्ता केला. वाईट ते वाटतं इवन दिवस टाईम फॉर ज्याचा खस्ता संपला तर एन्जॉय कर ची नो. तर वडील जरा आमचे थोडेसे स्ट्रिक्ट होते. हिटलर खूप मार खाल्ला. आता तो एक दुसरा प्रॉब्लेम आहे रे. आता तू चिडलाच ना, डोळे असे मुली एवढं काय चाललंय झालं, मुलगी गेली. मग रात्री बायको जाणार काय बोललात तिला? काही नाही. हे काय केलंस तू? एवढं डोळे वटारले. नाही तुम्ही उद्या काय करताय ऑफिसमध्ये? नाही लवकर याल का? नाही ते मी अपॉइंटमेंट घेतले सायकॅट्रिस्ट. डोळे वटारले म्हणून डोळे वटारले म्हणून. अरे आमच्या बापाने तुडवलं आम्हाला आता मुख्य. खूप जपून सगळं जपून असं एव्हरीथिंग इज लाईक आता घाबरून फार फार जपून सगळं. काही नाही. इकडचा शब्द तिकडं ते बोलतायत. चला तिकडे. म्हणजे अरे बरं त्यांना कसं आज नाही म्हणजे 15-16 वर्षाची मुलगी होती. डॅड आय नीड माय स्पेस. कुठली स्पेस? आम्ही जवळजवळ एकमेकांवर झोपायचो इतकी लोक असायची. स्पेस कसली? त्यामुळे काय होतं की तो जो एक फील होता ना की माझा काही प्रॉब्लेम आला, आय हॅव 5 पीपल टू शेअर इट विथ. माझ्या स्पेसमध्ये मी माझे प्रॉब्लेम स्वतः हे करून मग मला पॅनिक अटॅक्स येतात, मला डिप्रेशन येतं. मला म्हणजे कारण शेअर करू. मग शेअर करायला काय करताय जाऊया. अच्छा. वेगळे सायकॅट्रिस्ट. मग असं असतं ते एक विचित्र स्टेज. आणि आमचा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त येतो बिकॉज वी कम फ्रॉम अ टाइम वेन टेलिव्हिजन पण नव्हतं ना. इंडियातच टेलिव्हिजन नव्हतं. त्यामुळे तो टेलिव्हिजनला तेव्हाच आम्ही असे 1 महिना माझे डोळे असेच होते की हे कसं असू शकतं, हे कसं शक्य आहे, हे होतं. त्यामुळे आता ते ह्यांचं मी कधी कधी बोलतो आमच्यावर मग ते असे बघतात नाही काय टेलिव्हिजन नव्हता, फोन नव्हता, मोबाईल तर सोडा, फोन नव्हता माझ्या घरी. मी 28 वर्षाचा असेपर्यंत. पण ते वी लिव्ड आवर लाईफ. आम्हाला तो टाइम आम्ही ऑक्युपाय करतो. खेळा, धमाल करा, मस्ती करा. पण ठीक आहे, मी आता आपण म्हणतो पण फार पण नाही. पण त्यांनी थोडं तरी म्हणजे यांना पोस्टमन माहित नाही रे. नाही म्हणजे वाट बघायचं कोणतरी लेटर लिहितं ते मला येतं. पेन फ्रेंड्स असायचे म्हणजे पेन फ्रेंड्स. त्या लेटरची अशी आतुरतेने वाट बघायचो. म्हणजे फोन बिन तर कधीच नाही. कुठला फोन करायचा. म्हणजे मला अजूनही आठवतं की मी नगरमध्ये मी हापसे बनवायचो. 3 महिने मी हापसे बनवत होतो. तर त्या अशा छोट्या छोट्या जिल्ह्यात फिरायचो. म्हणजे मी मॅनेजर होतो गाडीचा, पण मी त्यांच्याबरोबर फिरायचो. मी हॉटेलमध्ये कधीच राहिलो नाही. मी फील्डवर होतो. मग माझी गर्लफ्रेंड होती. मग तिला फोन करायचा. मग तिकडचं जवळ पोस्ट ऑफिस बघा, तिकडे जाऊन ट्रंक कॉल बुक करा. कुठून? नगरवरनं मुंबई. ट्रंक कॉल. मग तो अर्जंटमध्ये. मग तो सांगायचा हो. मग मी एक तर तो सांगायचा तासाभरात देतो, तर मग तासाभरात परत जा तिकडे. आला का रे? थांबा बसा. लाळा हॅलो.
पण थ्रिल होतं ते. म्हणजे ते रोज पण नाही ट्रंक कॉल करता येतो, महाग होता. त्यामुळे आठवड्यात एकदा फोन झाला तरी खुश. आणि लॉट ऑफ पेशन्स होता ना ते. रोमॅन्टिसिझम होता भैया. आवाज ऐकला एका आठवड्यानंतर आवाज ऐकलास, हा वो जो था ना फील. आता हे इथे असे फेस टाईमवर हा काय करतात म्हणजे त्यातला रोमॅन्सच घालवला त्यांनी. इट्स लॉस्ट. बाय डार्लिंग चालू होतं काय करतो. चला, महेश वांद्रेकर हे अप्रतिम स्टोरी टेलर आहेत आणि ती स्वतःची एक नवीन स्टोरी, त्याचं नाव जुनं फर्निचर. त्यानिमित्ताने आरपार कॅफेमध्ये मनमोकळेपणाने गप्पा. अरे मजा आल्या, खूप मजा आली. वेगळ्या वेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या आणि आम्हाला तुमची एनर्जी खूप आवडली. तुमचं काय मत आहे? नक्कीच. सर नेक्स्ट टाइम मला आम्ही बोलणार त्याच्या पुढे असं झालंय. नेक्स्ट टाइम मला ब्रेकअप वगैरे त्याच्यावर पण बोलू आपण थोडं. वेगळं सगळं बोलणं आपण. सिनेमा खूप 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 सक्सेसफुल हो, एवढा सक्सेसफुल हो की थिएटर मधल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि सिनेमाच्या युनिट मधल्या सगळ्यांना इतके पैसे मिळो की अँटिक जुनं फर्निचर प्रत्येकाने घरी विकत घेता येईल. 100%. आणि असेच नवीन नवीन सिनेमे तुमच्याकडनं घडत राहो. आता असेच अँटिक सिनेमे काढणार आहे. ओके सर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मजा आली. अरे फॅन्टॅस्टिक.